संगमनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महिला दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील आशा सेविकांचा सन्मान नीलम अमोल खताळ यांच्या हस्ते व जिल्हा कार्यक्रम समन्वयक हनुमंत गदादे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पंचायत समितीचे कार्यकारी अधीक्षक राजेश टिटमे, गणेश तोटे, कृषी अधिकारी बोरुडे यांच्या उपस्थित करण्यात आला। यावेळी सौ नीलम खताळ म्हणाल्या की पूर्वीच्या काळी महिला चूल आणि मूल हेच पाहत होती, मात्र सध्याच्या माहिती तंत्रज्ञान युगात महिला राजकारण, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, कला आणि प्रशासकीय सेवासह विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवताना दिसत आहे। स्त्री पुरुष समानतेचा विचार नुसता करून भागणार नाही, तर पुरुषाबरोबर स्त्रीलाही तेवढाच सन्मान देणे गरजेचे आहे। केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी महिला सबलीकरणासाठी दिलेले योगदान कोणालाही विसरता येणार नाही। तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शालिनी विखे यांना बचत गटाने प्रोत्साहन दिले, त्यामुळे आजही महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम बनत आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा महिला सक्षमीकरणासाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले। संगमनेर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने राबविण्यात येत असणाऱ्या आरोग्य विषयक योजनांची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप यांनी दिली। यावेळी संपूर्ण तालुक्यातील आरोग्य सेविका आणि आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।